घरात लहान मुलं असतील ना, टाईमपास म्हणून काहीतरी मागतात. अशा या लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी आज आपण खुसखुशीत अशा शंकरपाळ्या पाहणार आहोत. या शंकरपाळ्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या, न बिघडणाऱ्या, परफेक्ट प्रमाणात कशा बनवायच्या इथे आज आपण पाहतोय. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती अजूनपर्यंत प्लीज सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं टिंग टिंग हे घंटीचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण एखाद्या कपाचं मेजरमेंट घ्यायचंय. तुम्ही वाटीचं सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी कपाचं मेजरमेंट घेतले आणि या कपाने 3 कप आपल्याला स्वच्छ असा चाळून मैदा घ्यायचे. यानंतर विलायची पावडर अर्धा चमचा टाकायचे. चवीनुसार मीठ टाका. गोडाचा पदार्थ करताना थोडासा मीठ टाकले की गोडाचा पदार्थ आणखीन छान लागतो असं म्हणतात. तर इथे मी ज्या कपाने आपण मैदा घेतला ना त्याच कपाने अर्धा कप इथे साजूक तूप गरम करून गार करायचे आणि यानंतरच या मैद्यामध्ये ऍड करायचं आहे. तर काळजीपूर्वक आपल्याला ही प्रोसेस करायची आणि यानंतर हे दोन्ही मिश्रण एकदा मिक्स करायचे आणि आपल्या हातामध्ये या पिठाची मूड झाली की समजायचं आपलं परफेक्ट असं पिठामध्ये तूप मिक्स झालेलं आहे. आता एखादं छोटं पातेलं घ्या आणि यामध्ये अर्धा कप किंवा पाऊण कप आपल्याला साखर घ्यायची. तुमच्याकडे साखरेचं प्रमाण जास्त करायचं असेल तर तुम्ही वाढवू सुद्धा शकता आणि याच कपाने त्याच प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचे. कोणतंही दूध घ्या, म्हशीचं किंवा गाईचं. हे दोन्ही एकदा आपल्याला फक्त मिक्स करायचे. एखादी उकळी आणायची आणि थंड करून या मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता हे बघा, आपण हे शंकरपाळी करण्यासाठीचं पीठ तयार करतोय. लागेल इतकंच पाक तयार करायचे, जास्त पाक टाकू नका आणि यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवा. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आपलं हे पीठ छान असं लुसलुशीत आणि मऊ तयार झाले आणि एकदा याला फक्त मळून घ्या. पिठाला कसल्याच चिरा पडला नाहीत याचाच अर्थ आपलं छान पीठ सेट झाले असं समजावं. आता आपण शंकरपाळी करण्यासाठी घेऊया. पोलपाटावरती एखादा गोळा घ्यायचा. आपण चपाती लाटताना जसा गोळा घेतो त्याचनुसारच गोळा घ्या आणि मध्यम आकाराचे आपल्याला पारी लाटायचे म्हणजेच पोळी लाटायची. तर हे बघा, जास्त पातळ किंवा जाड सुद्धा करू नका. मध्यम आकाराची लाटी लाटायचे आणि साईडचं सगळं हे कट करून घ्यायचे. कारण आपल्या शंकरपाळीचा आकार बरोबर येण्यासाठी आपल्याला हे कट करायचं आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळीचा शेप देऊ शकता. तर इथे मी स्क्वेअर शेपमध्येच कट करते. माझ्याकडे कट करण्यासाठी कटर सुद्धा होता पण प्रत्येकाकडे नसतो, यामुळे मी या सुरीचा वापर करते आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हे बघा, आपली शंकरपाळी मस्त अशी कट होती, अजिबात तुटली जात नाहीये. तर अशा प्रकारे आपल्या या शंकरपाळ्या सुट्ट्या होतात म्हणजे मोकळ्या सुद्धा होतात. आता अशाच रीतीने आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेऊयात. खूप साऱ्या ताईंचा प्रश्न असतो की शंकरपाळ्या केल्यानंतर त्या लेअरच्या होत नाहीत आणि कडक सुद्धा होतात. तर अशा बरेच कारणं आहेत शंकरपाळ्या बिघडण्याची. मी सांगितलेल्या तुम्ही टिप्स फॉलो करा. परफेक्ट प्रमाणात दूध, साखर किंवा तूप असेल ना, आपली शंकरपाळी ही खुसखुशीत होते. तर आता आपल्या ह्या सगळ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. आपण यामध्ये तेल टाकूया आणि तळण्यासाठी घेऊया. तर कडकडीत आपल्याला सुरुवातीला तेल गरम करायचे. यानंतर मीडियम फ्लेम ठेवायची आणि शंकरपाळ्या टाकायच्या आहेत. शंकरपाळी तळताना एक मात्र काळजी घ्यायची, तळताना त्याचा कलर बदामी होईपर्यंतच काढायचा आहे. खूप लाल केलात की ती शंकरपाळी बाहेर ठेवल्यानंतर खूप लाल किंवा अशी गडद रंगाची होते. त्यामुळे ही काळजी घेत आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या अगदी वेगळ्या होतात. जवळजवळ आपल्या सगळ्याच शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण एखाद्या डिशमध्ये किंवा एका ताटावरती काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये आपल्याला याला पॅक करायचं आहे. तर एक मी तुम्हाला शंकरपाळी काढून दाखवते. तर हे बघा, अशी खुसखुशीत आणि सहज तुटली जाईल अशी शंकरपाळी तयार होते. तुम्हाला आजची ही छोट्या बुकीसाठी लागणारी शंकरपाळी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. जाता जाता आपल्या चॅनलला एक लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.